नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक एज्युकेशन ट्रिक्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण बालमानसशास्त्राचे 20 प्रश्न एक्सप्लेनेशन सहित म्हणजे स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. त्यामुळे काय करायचंय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ 100% व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर आपण सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? अभिजात अभिसंधान म्हणजेच क्लासिकल कंडिशन ही उत्पत्ती कोणी मांडली? बघा, अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती कोणी मांडली? ऑप्शन आहेत B.F. स्किनर, इव्हान पॅव्लॉव, थॉर्नडाईक आणि कोहलर. बघा, अभिजात अभिसंधान ही कोणाची उत्पत्ती आहे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, 3 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तुमचे 20 पैकी किती बरोबर येतात हे नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, इव्हान पॅव्लॉव. बघा, पॅव्लॉवनी कोणावर प्रयोग केला होता तर कुत्र्यावर. कोणावर प्रयोग केला होता? कुत्र्यावर केला होता. त्यांनी काय सिद्ध केले की नैसर्गिक उद्दीपक जे अन्न असतं, त्यांनी काय केलं, नैसर्गिक उद्दीपक काय ठेवला तर अन्न, आणि कुत्रे उद्दीपक काय होता? घंटा. म्हणजे घंटा जोडला म्हणजे घंटा वाजवली तर त्यांनी प्रतिसाद काय दिला? लाळ गाळणे हा प्रतिसाद मिळाला. म्हणजे लाळ गाळणे हा प्रतिसाद मिळाला. म्हणजे नैसर्गिक उद्दीपकासोबत जर आपण कृत्रिम उद्दीपक सुद्धा ठेवला तर काय होतो? लाळ त्याचा प्रतिसाद सुद्धा तसाच मिळतो. त्यामुळे त्यांनी कोणावर प्रयोग केलाच काय म्हणायचं? अभिजात अभिसंधान उपपत्ती. कोणावर प्रयोग केला? कुत्रावर. हे 2 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, दुसरा प्रश्न काय? प्रयत्न क्रमात ट्रायल अँड एरर पद्धतीत थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? प्रयत्न क्रमात उपपत्ती सांगा. थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? कुत्रा, चिंपांझी, मांजर आणि उंदीर. कशावर केला होता तर ऑप्शन क्रमांक क, मांजरावर. कोणी? प्रयत्न क्रमात थॉर्नडाईकने कोणावर केला होता तर मांजरावर त्यांनी प्रयत्न. बघा, मांजरावर वारंवार प्रयत्न म्हणजे चुका, ट्रायल अँड एरर सारखी वारंवार त्याच क्रिया केल्या. मग आपण एखादी गोष्ट करत असताना एखादी गोष्ट चुकत असते आपल्याकडून, वारंवार त्या चुका होत असतात, पण नंतर काय होतात? त्या चुका हळूहळू कमी होत जातात किंवा तो आपल्याला त्याच्यावर सोल्युशन सापडतं. तसंच ह्या मांजरावर सुद्धा त्यांनी तसाच प्रयोग केला. चुकातून शिका. काय केलं त्यांनी? मांजर वारंवार प्रयत्न करून आणि चुका कमी करत पिंजऱ्याची कुलूप उघडायला त्याला शिकवलं. यालाच काय म्हणायचं? प्रयत्न प्रमात उपपत्ती. चला पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न बघा काय? साधक अभिसंधान म्हणजेच ऑपरेंट कंडिशनिंग ही संकल्पना कोणाची आहे? साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? साधक अभिसंधान उपपत्ती ही कोणाची आहे? साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची? स्किनर, पियाजे, वायगोत्स्की की वॉटसन. कोणाची आहे तर ही स्किनरची आहे. कोणाची? स्किनरची. साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे तर स्किनरची. आणि B.F. स्किनरनी काय सांगितलं बघा? त्यांनी कशावर भर दिला? रिइन्फोर्समेंट म्हणजे बक्षीस आणि शिक्षा याचा वापर करून वर्तनात बदल घडून आणायचा त्यांनी सांगितलं. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना, B.F. स्किनर कशावर प्रयोग केला आणि त्यांनी काय कशामध्ये बदल घडवून आणला किंवा कशावर त्यांनी भर दिला आहे? त्यांनी कशावर भर दिला आहे? बक्षीस आणि शिक्षा. म्हणजे बक्षीस आणि शिक्षा. कशावर? बक्षीस आणि शिक्षेवर त्यांनी जास्त भर दिला. बक्षीस दिलं तर काय होतं तर त्याच्यातील वर्तनातील बदल पॉझिटिव्ह होतो आणि शिक्षा दिली तर वर्तनातील बदल कसा होतो? निगेटिव्ह होतो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमच्यासाठी खूप जास्त सफिशियंट आहे. बघा, चला पुढचा प्रश्न बघा. चौथा प्रश्न बघा. कोहलरने सुलतान चिंपांजीवर प्रयोग करून कोणता सिद्धांत मांडला? अनुकरण, मर्मदृष्टी, पाठांतर आणि अभिसंधान. बघा, कोहलरने सुलतानवर प्रयोग केला, चिंपांजीवर प्रयोग केला. त्यांनी कोणता सिद्धांत मांडला तर कोणता? मर्मदृष्टी म्हणजे इन्साइटफुल लर्निंग. म्हणजेच काय? परिस्थितीची अचानक आकलन होणे. परिस्थिती एखादी ते काय करायचं? एकावर बॉक्स ठेवायचे, ते केळीचा घड घ्यायला. हे तुम्ही प्रयोग एक्सपेरिमेंट बघितलेला असेल, तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती आहे.
त्याने काय ते परिस्थितीचे अचानक आकलन होणे म्हणजे त्याला अचानक आयडिया सुचणे म्हणजे त्यांनी समस्येवर तोडगा काढणे यालाच काय म्हणायचं मर्मदृष्टीमूलक सिद्धांत. कोणाचा आहे कोहलरचा. ह्याच प्रश्नावर 2-3 बघा कोणावर त्यांनी प्रयोग केला चिंपांजीवर आणि कुठली हे सिद्धांत मानला मर्मदृष्टीमूलक सिद्धांत. 3 प्रश्न तुमचे एका प्रश्नावरून तयार होत असतात. असा स्टडी केला तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. चला पुढचा प्रश्न बघा. अध्यापन म्हणजे काय बघा. अध्यापन म्हणजे काय असतं तर अध्यापन म्हणजे काय माहिती देणे वर्तनात बदल घडवणे पुस्तक वाचणे की शिस्त लावणे. अध्यापन शिक्षण शिक्षण म्हणजेच केवळ ज्ञान मिळवणे नसून काय असतं तर ते अनुभवातून वर्तनात त्यांच्या कायमस्वरूपी बदल करायचा म्हणजेच अध्यापन म्हणजे काय असतं तर वर्तनात बदल घडवून आणणे. ज्ञान अध्यापन करायचं म्हणजे फक्त ज्ञान द्यायचं का केवळ ज्ञान देऊन भागेल का नाही तर त्या अनुभवातून त्या मुलांमध्ये काय करायला लागेल तुम्हाला कायमस्वरूपी त्यांच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणावे लागतील. वर्तनामध्ये बदल काय करावं लागेल वर्तनामध्ये बदल घडवून आणावे लागतील. चला पुढचा प्रश्न बघा. बघा व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी लाईक करून घ्यायचे पहिल्यांदा. चला 6वा प्रश्न बघा. IQ मोजण्याचे सूत्र काय आहे. IQ बुद्ध्यांक मोजण्याचे सूत्र काय आहे माहिती आहे का कोणाला सांगण्याचा पटपट प्रयत्न बघा. MA म्हणजेच मेंटल एज इंटू CA म्हणजेच क्रोनॉलॉजिकल एज असतं. कसलं क्रोनॉलॉजिकल एज. MA भागले CA इंटू 100 CA भागले MA इंटू 100 आणि MA प्लस CA काय येते सांगा. बघा झालेला आहे क्वेश्चन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा MA भागले CA म्हणजेच काय तर मेंटल एज भागले क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. हे कशाचं सूत्र आहे बुद्ध्यांक. हा सिद्धांत कोणी मांडला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं बघा. IQ मोजण्याचा सिद्धांत कोणी सांगितला हा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगाय. बघा मुलांचे मानसिक वय मेंटल एज हे त्याच्या प्रत्यक्ष वयापेक्षा कसं असेल जास्त तर तो मुलगा कशा असतो कुशाग्र असतो. तुम्ही ह्याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं तर बघा मुलाचं वय म्हणजे मेंटल एज हे त्याच्या प्रत्यक्ष वयापेक्षा जर जास्त असेल तर तो मुलगा कसा असतो कुशाग्र बुद्धीचा असतो. कसं मेंटल एज हे त्याच्या प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त पाहिजे. बघा प्रत्यक्ष जे वय आपलं जे वय असतं त्याच्यापेक्षा जर जास्त असते मेंटल एज आलं तर त्याला काय म्हणायचं तो कुशाग्र बुद्धीचा मुलगा आहे. चला 7वा प्रश्न बघा. मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत कोणी मांडला. मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत कोणी मांडला. बहुविध सिद्धांत कोणी मांडला सांगा. बिने टर्मन हावर्ड गार्डनर आणि स्पियरमन. बघा मल्टिपल इंटेलिजन्स हा बुद्धिमत्ता हा सिद्धांत शब्द आला तर कशाची कुणाशी रिलेटेड लगेच बघायचा हावर्ड गार्डन. कोण आहे गार्डन बुद्धिमत्ताची सर्व सिद्धांत त्यांनी कोणी मांडले तर हावर्ड गार्डन. बुद्धिमत्ता ही एक बुद्धिमत्ता अनेक प्रकारच्या आहेत बघा. तार्किक आहे भाषिक आहे संगीतमय आहे अशा विविध प्रकारच्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. त्या तुम्ही करून जाईल बघा त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. भाषिक तार्किक संगीतमय आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांचे प्रकार आहेत बघा. त्यामुळे तुम्ही ते करूनच ठेवायचे आहेत. चला पुढचं बघा. सेन्सरी मोटर अवस्था कोणत्या वयोगटात असते. सेन्सरी मोटर अवस्था जीन पिएजे यांच्यामध्ये संवेदक कारक बघा जीन पिएजेने काय सांगितलं. जीन पिएजेच्या मते संवेदी कारक म्हणजे सेन्सरी मोटर अवस्था कोणत्या वयोगटात असते सांगा. सेन्सरी मोटर म्हणजे या वयात मूल काय करत असेल बघा ज्ञानेंद्रियातून शिकत असतो. कुठल्या ज्ञानेंद्रियाच्या या मूल ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जगाचा अनुभव घेत असतं. म्हणजे कुठली अवस्था येणार आहे 0 ते 2 वर्ष फक्त ज्ञानेंद्रियातून ते शिकत असतं मूल. 0 ते 2 वर्ष सेन्सरी मोटर अवस्था याला म्हणायचं. चला पुढचा प्रश्न बघा. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला. मुलांच्या सामाजिक विकासासाठी सामाजिक सिद्धांत कोणी मांडला. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला. फ्रायड वायगोत्स्की
एरिक्सन आणि कोहलरबर्ग. सामाजिक सामाजिक शब्द आपण सीटीईटीच्या वेळेस पण शिकलेलो आहे बघा. सामाजिक हा शब्द आला कोणाशी रिलेटेड आहे तर वायगोत्स्की. वायगोत्स्कीने काय सिद्धांत मांडला? सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला. मुलांच्या शिकण्यात समाज आणि संस्कृतीची भूमिका ही कशी असते तर सर्वात महत्वाची असते. समाज मुलांच्या शिकण्यामध्ये खूप आणि संस्कृती सुद्धा मुलांच्या शिकण्यामध्ये खूप महत्वाची असते. कोणी सांगितलं? वायगोत्स्की यांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न बघा. नैतिक विकासात सिद्धांत कोणी मांडला? नैतिक विकास ही उत्पत्ती कोणाची आहे सांगा? कोहलरबर्ग, स्किनर, थॉर्नडाईक की पियाजे? नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला तर कोहलरबर्ग यांनी. कुणी? कोहलरबर्ग यांनी हा नैतिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी. मुलांच्या बघा ह्यांनी काय सांगितलं? मुलांचं योग्य आणि अयोग्य समजण्याची म्हणजे जे योग्य आहे, जे बरोबर आहे आणि चूक काय आहे हे समजण्याची क्षमता विकास होतो हे कोहलरबर्गने सांगितले. म्हणजे मुलांना हळूहळू समजते कुठलं योग्य, काय योग्य, अयोग्य हे कुठल्या नैतिक ह्यांनी कुणी सांगितलं? कोहलरबर्ग यांनी. कोणत्या सिद्धांतात? नैतिक विकास या सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं? मुलांना योग्य काय, अयोग्य काय हे त्यांची समजण्याची क्षमता ही टप्प्याटप्प्याने विकसित होते. एकदम समजतं का आपल्याला की हे योग्य नाही, हे बरोबर नाही, हे चूक आहे. त्याच पद्धतीने त्यांनी काय सांगितलं? त्यांना समजण्याची क्षमता ही त्यांची टप्प्याटप्प्याने असते. कोणत्या सिद्धांत सांगितलं? नैतिक विकास सिद्धांत सांगितलं. आणि कोणी सांगितलं? कोहलरबर्ग यांनी. चला 11वा प्रश्न बघा. ग्रोथ म्हणजे काय? बघा ग्रोथ वाढ म्हणजे काय? गुणात्मक बदल होतो का वाढीमध्ये? शारीरिक बदल, सामाजिक बदल की मानसिक बदल? सांगा. वाढ. ग्रोथ म्हणजे काय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब शारीरिक बदल. म्हणजे वाढीमध्ये काय होतं तर शारीरिक आपली ह्यामध्ये त्या ग्रोथ मध्ये काय होतं तर एवढे शारीरिक बदल होत असतात. आणि गुणात्मक बदल कशामध्ये होतं तर ग्रोथ वाढ विकासामध्ये डेव्हलपमेंटमध्ये काय होतं तर बदल होत नसतो. पुढचा प्रश्न बघूया आपण. डेव्हलपमेंट प्रक्रिया कशी असते? खंडित, अखंड, मर्यादित आणि शालेय? बघा ही कशी असते तर अखंडित असते. अखंड असते म्हणजे ती अखंडित चालणारी असते. गर्भधारणेपासून ते मरेपर्यंत ही जन्मभर चालणारी ही प्रक्रिया आहे. कशी? विकासा गर्भापासून ते संस्कारापर्यंत मृत्यूपर्यंत निरंतर चालणारा एक गुणात्मक बदल आहे. कसा आहे? गुणात्मक. आणि ग्रोथ ही कशी आहे तर संख्यात्मक बदल आहे. आणि डेव्हलपमेंट ही कसं आहे? गुणात्मक बदल आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. अनुवंश प्लस डॅश डॅश इक्वल टू विकास. अनुवंश बरोबर काय येतं तर शाळा, परिसर, मित्र की खेळ? तर आपण बघितलेलं आहे अनुवंश आणि परिसर हे विकासासाठी खूप महत्वाचे आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. भाषा विकासाचा महत्वाचा काळ कोणता? भाषा विकासाचा महत्वाचा काळ कोणता आहे? उत्तर बालपण, पूर्व बालपण, पौगंडावस्था आणि प्रौढ. तर भाषा विकासासाठी कोणता टप्पा महत्वाचा असतो तर पूर्व बालपण. ते किती इयर पासून किती इयर पर्यंत येतं तर 2 ते 6 वर्ष. कुठलं असतं? उत्तर पूर्व बालपण. चला पुढचा प्रश्न बघूया. अडोलसन्सला संघर्षाचा काळ कोणी म्हटले आहे? अडोलसन्सला संघर्षाचा काळ कोणी म्हटले? पियाजे, फ्राइड, स्टॅनले हॉल की एरिक्सन? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टॅनले हॉल. यांनी काय म्हटले? शारीरिक बदलामुळे या वयात मुलांच्या मनात खूप गोंधळ आणि तणाव असतो. कसा असतो? बघा ॲडोलसन्स काळामध्ये काय असतं तर ह्या मुलांमध्ये त्यांचे शारीरिक बदल झालेले असतात. आणि किशोरवयीन आपण वय म्हणतो बघा त्याच्यामध्ये काय असतं तर शारीरिक बदल झालेले असतात. त्यांच्या वयामध्ये बदल झालेला असतो. मुलांच्या मनात त्यावेळेस काय तो गोंधळ आणि तणावाची संघर्षाचा काळ असतो त्यांचा तो ॲडोलसन्स काळ हा.
कोणी म्हटले? स्टॅनले हॉल यांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. डिसलेक्सिया कशाशी संबंधित आहे? डिसलेक्सिया कशाशी संबंधित आहे? कोणती त्रुटी आहे बघा? गणित, वाचन, लेखन ही ऐकणे कशामधली हा आजार आहे? डिसलेक्सिया. डिसलेक्सिया हा कशामधला आजार आहे? तर वाचन क्षमता. कशाशी रिलेटेड आहे? वाचन क्षमतेशी. कशा आहे? वाचन क्षमतेशी हा आजार बघा. वाचन अक्षरे ओळखण्यात किंवा शब्द वाचण्यात अडचण येते. हा जो मुलांना डिसीज आहे त्यामध्ये काय होते मुलांना? तर अक्षर ओळखण्यात किंवा शब्द वाचण्यात यामध्ये काय होतं? तर त्यांना अडचण येत असते. डिसलेक्सिया वाचनाशी संबंधित आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. गणितातील अडचण काय म्हणतात? गणितात बघा, गणितात अडचण आहे तर त्याला काय म्हणतो आपण? गणितातल्या अडचणीला डिसलेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया आणि अस्थमा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डिस्कॅल्क्युलिया. गणित म्हणले कॅल्क्युली, हे जेवण लक्षात ठेवा बघा. कॅल्क्युलिया आपण गणितामध्ये काय करतो? कॅल्क्युलेशन. गणितातली अडचण म्हणले काय म्हणायचं? डिस. पुढचा प्रश्न बघूया. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? बघा, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? वेगळे शिक्षण, एकत्र शिक्षण, ऑनलाईन शिक्षण आणि खाजगी शिक्षण. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजेच काय? सर्वसमावेशी, सर्वांना सारखं म्हणजे एकत्र शिक्षण द्यायचं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. कोणत्याही भेदभावाशिवाय आपण जे शिक्षण देतो सर्वांना समान संधी, शिक्षणाची सर्वांना समान संधी असते, त्याच आपण काय म्हणतो? इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. चला पुढचा प्रश्न बघा. गिफ्टेड मुलांचा IQ किती असतो? बघा, गिफ्टेड मुलांचा IQ किती असतो? 100, 120, 140 प्लस आणि 80. बघा, गिफ्टेड मुलं असतात त्यांचा IQ कसा असतो? सगळ्यात हाय असतो. तो कसा असतो? 140 प्लस असतो. चला पुढचा प्रश्न बघा. इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? बघा, इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय असतं? तर सांगा. नियमांकडून उदाहरणाकडे असतं की उदाहरणाकडून नियम आणि पाठांतर आणि चर्चा? इंडक्टिव्ह मेथड म्हणजेच काय असतं? तर उदाहरणाकडून नियमांकडे. काय असतं? उदाहरणाकडून नियमांकडे. बघा, अशा प्रकारे आपण आज 20 प्रश्न, 20 MCQ बघितलेले आहेत. ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. ह्याच्यावरूनच आपण बरेच त्याच्या एक्सप्लेनेशन सुद्धा दिले. त्यातून आपले 1, 2, 2, 2, 3, 3 प्रश्न असे तयार होऊन आपले बऱ्याच प्रश्नांचा, 20 प्रश्नावरून बरेच प्रश्नांचा तुमचा सराव झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करायचे? सबस्क्राईब करायचं आहे. आणि काय करायचं? दररोज डेली स्टडी तुम्ही प्रत्येक CDP हा विषय म्हणजे मानसशास्त्र हा विषय तुमचा स्कोरिंग विषय आहे. याच्यामध्ये तुम्ही 1 तास तरी दररोज मानसशास्त्राला द्यायचा आहे. आणि सर्व कन्सेप्ट पहिल्यांदा तुम्ही 1 मंथ तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. MCQ जास्तीत जास्त जो तुम्ही कन्सेप्ट क्लिअर आहे त्याच्यावर तुम्ही काय करायचं? MCQ सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. MCQ सुद्धा सोडवलं तर त्यातून सुद्धा तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट आणि बरेच प्रश्न तयार होत असतात. त्यामुळे MCQचा जर तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तर तुम्हाला काय होणार आहे? परीक्षेमध्ये कसलीच अडचण येणार नाही. त्यामुळे काय करायचं? दररोज डेली आपण काय करणार? इथून पुढे सर्व प्रश्नांचा जास्तीत जास्त त्यातूनच सगळ्या म्हणजे सगळ्या कन्सेप्ट आपण काय करणार आहोत? क्लिअर करणार आहोत. त्यामुळे काय करायचं? आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेली आपला सकाळी 8 वाजता व्हिडिओ हा काय होणार आहे? अपलोड होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.